Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, let's see one more video on question bank series for standard 10 subject English lower level. So friends, as you know that this question bank is provided by SSC Board Educational Department of Maharashtra Government. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची ही व्हिडिओ या क्वेश्चन बँक सिरीजमधील 4th नंबरची आहे आणि आपण बघत आहोत की या व्हिडिओजमध्ये आपण जे क्वेश्चन बँक आपल्याला दिलेली आहे त्याचे क्वेश्चन्स किंवा ॲक्टिव्हिटीज विथ ॲन्सर्स आपण ॲन्सर देखील इथे आपण दिलेले आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघण्यापूर्वी डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. Alright, let's begin to discuss about the video number 4, English Activity Set 2, Section 2, Textual Passage for 20 marks. इथे 2 सीन पॅसेजेस दिलेले आहेत. याबद्दल या 2 सीन पॅसेज कोणते आहेत आणि त्याचे आन्सर्स आपण इथे बघणार आहोत. Question number 2A, read the following passage and do the activities for 10 marks. एक पॅसेज दिलेला आहे, तो पॅसेज वाचा आणि त्या पॅसेजच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज पूर्ण करा. सर्वात प्रथम आपण पॅसेज बघूया आणि त्या पॅसेजचा अर्थ देखील समजावून घेऊया. या व्हिडिओच्या माध्यमातून तो पॅसेज आणि मीनिंग तुम्ही समजून घेऊ शकता. ओके, हा पॅसेज दिलेला आहे. आपण या पॅसेजची व्हिडिओ बघूया, म्हणजे त्याच्यामध्ये मीनिंग समजावून दिलेलं आहे. स्मार्ट लोकांकडे कोणत्या प्रकारचे गुण असतात? ऑन द बेसिस ऑफ स्मार्टनेस दे कॅन अचीव देअर गोल इझिली. या स्मार्टनेसच्याच आधारे असे लोक त्यांच्या लाईफमध्ये सक्सेस किंवा त्यांचे गोल ध्येय सहजपणे ते अचीव करू शकतात, प्राप्त करू शकतात. हेच आपण याच्या लेसनमध्ये आपण शिकणार आहोत. चॅम्पियन्स who are also called winners. चॅम्पियन्स म्हणजे विजेते होय. चॅम्पियन्स aren't made in gyms. असं म्हटलं जाते की जे विजेते लोक असतात ते एखाद्या जिममध्ये तयार होत नसतात. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. म्हणजे चॅम्पियन्स किंवा विजेते ते लोक असतात ज्यांच्यामध्ये डीप इनसाइड स्वतःमध्ये असे काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी क्वालिटीज असतात. द चॅम्पियन्स हॅव सम एक्स्ट्राऑर्डिनरी क्वालिटीज. विच आर दीज क्वालिटीज? मग हे क्वालिटीज कोणकोणते असतात? तर ते असतात अ डिझायर, दृढ इच्छा, अ ड्रीम, स्वप्न पाहणे, अ विजन, दूरदृष्टी. So if the people have these qualities, a desire, a dream, a vision, those people can say a true champions. ज्या लोकांमध्ये हे गुण असतात, अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन, अशाच लोकांना आपण चॅम्पियन्स म्हणू शकतो. They have the skill and the will. चॅम्पियन्स किंवा विनर्स जे असतात, दे नॉट ओनली हॅव अ डिझायर, ड्रीम और विजन. त्यांच्याकडे केवळ दृढ इच्छा, स्वप्न पाहणे किंवा दूरदृष्टी हेच गुण नसतात, तर त्यांच्याकडे स्किल अँड द विल, कौशल्य आणि इच्छाशक्ती. मीन्स द चॅम्पियन्स हॅव द स्किल अँड द विल, दिस क्वालिटीज ऑल्सो. चॅम्पियन्सकडे कौशल्य आणि तीव्र इच्छाशक्ती देखील असते. बट इट इज कॉल्ड द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. इफ अ पर्सन वॉन्ट टू बी अ चॅम्पियन, जर एखाद्या व्यक्तीला चॅम्पियन बनायचं असेल, विजेता बनायचं असेल, विनर बनायचं असेल, तर त्याच्याकडे द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. अर्थात कौशल्य तर असणारच आहे, पण त्याच्याकडे असणाऱ्या कौशल्यापेक्षा इच्छाशक्ती जास्त मजबूत किंवा पॉवरफुल असायला पाहिजे. दॅट मीन्स दॅट पर्सन शुड हॅव विल स्ट्रॉंगर
पॉवरफुल दॅन द स्किल. जसं की आपण या एक इमेजमध्ये बघू शकता, अ बर्ड इज फ्लाइंग इन द स्काय. लोअर लेवल 10th स्टँडर्डमध्ये हिज फर्स्ट फ्लाय हिज फर्स्ट फ्लाइट हा लेसन आपण शिकलेला असणार. इन दॅट लेसन यू हॅव सीन दॅट द सी गर्ल, दॅट बेबी सी गर्ल असतो तो छोटा समुद्र पक्षी, ही कॅन नॉट फ्लाय. का तो फ्लाय करू शकत नव्हता? त्याच्याकडे स्किल आहे. द बर्ड्स हॅव अ विंग्स, ही कॅन फ्लाय इन द स्काय. त्याच्याकडे काय नव्हतं? विल पॉवर, कॉन्फिडन्स. म्हणजे फक्त स्किल असून चालणार नाही, तर चॅम्पियन्स होण्यासाठी विल पॉवर हे स्ट्रॉंगर असायला पाहिजे. म्हणूनच इथे म्हटलेलं आहे, बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. Successful professionals thrive in the same manner. Those सक्सेसफुल पीपल, जे काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, प्रोफेशनल्समध्ये, व्यवसायामध्ये, प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक, जे सक्सेसफुल लोक असतात, दे थ्राईव्ह, दे डेव्हलप देमसेल्स, ते स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करतात. थ्राईव्ह म्हणजे इम्प्रूव्हमेंट करणे, विकास घडवून आणणे. इन द सेम मॅनर म्हणजे याच प्रकारे, बिकॉज दोज पीपल, these professional people have a desire, a dream, a vision, skill and will, but they have will stronger than skill. अशा लोकांकडे इच्छाशक्ती कौशल्यापेक्षा जास्त मजबूत असतात. म्हणूनच म्हटलेलं आहे, सक्सेसफुल प्रोफेशनल्स डेव्हलप देमसेल्स इन दिस वे, इन द सेम मॅनर. We all have natural talents. That means we human beings, we people have natural talents, natural qualities. आपण सर्वांकडे, आपल्या सगळ्यांकडे काही नैसर्गिक अशी प्रतिभा किंवा टॅलेंट्स असतं, क्वालिटीज असतात, की ज्यांच्या बेसवरती वी कॅन अचीव our goal or success easily. तेच आपण इथे लाईन्स मध्ये बघू शकतो. If we use that talent, means if we use our natural talent to set our goal in life, आपल्या जीवनामध्ये आपलं ध्येय सेट करण्यासाठी, निश्चित करण्यासाठी जर या नॅचरल टॅलेंटचा यूज केला, तर काय होऊ शकतं? वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आपण आपल्या जीवनामध्ये यश, सक्सेस सहजपणे अचीव करू शकतो, मिळवू शकतो. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. आपण आपलं गोल, ध्येय अचीव करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी जर ऍक्शनच घेतली नाही, इफ वी डू नॉट टेक ऍक्शन म्हणजे कृतीच केली नाही, वी हॅव टॅलेंट, वी हॅव व्हेरियस टाइप्स ऑफ क्वालिटीज, आपल्याकडे गुण आहे, टॅलेंट आहे, सर्व काय आहे, कृतीच ऍक्च्युअल जे ऍक्शन आहे, कृती आहे, तीच घेतली नाही, तर we cannot achieve our goal, we cannot get success. I would like to give here one example. इथे मला एक उदाहरण द्यावं असं वाटतं. You are student, you are learning in 10th standard, okay? Suppose there is a one student, एक विद्यार्थी आहे, and that student have tremendous talent. He is so clever, तो खूप हुशार आहे. He can achieve 95% marks easily. तो सहजपणे 95% मार्क्स अचीव करू शकतो. परंतु हे टॅलेंट असून सुद्धा त्याने जर अभ्यासच केला नाही, पूर्ण वर्षभर काय गरजेचं आहे की त्याने अभ्यास करणं. त्याच्याकडे टॅलेंट आहे, हुशारी आहे, पण जे ऍक्च्युअल ऍक्शन म्हणजे ऍक्च्युअल कृती जी अभ्यास करण्याची आहे, तेच जर त्याने केलं नाही, ही विल नॉट गेट स्कोर और दॅट मच पर्सेंटेज. तेवढी पर्सेंटेज त्याला मिळणार नाही. इव्हन आपण असं म्हणू शकतो, ही मे बी फेल्ड. अशी व्यक्ती सुद्धा, असा विद्यार्थी सुद्धा फेल होऊ शकतो. So what is necessary to achieve our goals, to achieve our success? We should take action. Action घेणं, कृतीला सुरुवात करणं, it is very necessary. Setting goals has two valuable assets. अर्थात ध्येय निश्चित करताना दोन महत्वपूर्ण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. ॲसेट्स म्हणजे गोष्टी, टू थिंग्स, आणि त्या दोन गोष्टी कोणत्या असतात? वन, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी.
एक म्हणजे सेन्स, एक समज पाहिजे. कशाची? ओरिजिनॅलिटी. आपल्यामध्ये काय ओरिजिनल आहे? काय कल्पकता काय? कल्पकता काय किंवा काय नवनिर्मिती, क्रिएटिव्हिटी आहे स्वतःमध्ये, याचा सेन्स पाहिजे. अँड सेकंड थिंग, अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी. अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. नाव आय शॅल एक्सप्लेन यू व्हॉट इज द स्टेपिंग स्टोन. आता तुम्ही 10th मध्ये आहात, ओके, अँड आफ्टर 10 और 11th मंथ, 10 किंवा 11 महिन्यानंतर यू आर गोइंग टू फेस युअर फायनल बोर्ड एक्झाम. तुम्ही बोर्ड एक्झाम देणार आहोत, ती फायनल एक्झाम आहे. पण इफ यू गेट अ गुड मार्क्स इन फर्स्ट युनिट टेस्ट, पहिल्या चाचणीमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले, तर फर्स्ट युनिट टेस्ट इज अ स्टेपिंग स्टोन. पहिल्या चाचणीमध्ये चांगले मार्क्स मिळाले तर ते काय होतं? टू इल्युमिनेट द पाथ. तुमचा जो मार्ग आहे पूर्ण या वर्षाचा 10 महिन्याचा, तो इल्युमिनेट, उजळून येईल. म्हणजे तुम्ही यू विल प्रोग्रेस, यू विल गेट अ कॉन्फिडन्स, तुम्हाला कॉन्फिडन्स मिळेल, तुमचा मार्ग तुम्हाला सुस्पष्ट दिसेल आणि इन फायनल एक्झाम यू विल गेट अ गुड मार्क्स, व्हॉट एव्हर यू विश. तुमची जे अपेक्षित मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत ते तुम्ही सहज मिळवू शकता. So these two valuable assets are very important. One is a sense of originality and a second one a stepping stone to illuminate the path. And these two qualities are necessary to setting goals. आपल्या लाईफमध्ये ध्येय निश्चित करण्यासाठी या दोन गोष्टी आवश्यक असतात. Next we can say that goals put one at the helms of life. Helms of means in charge of, त्याची जबाबदारी. गोल्स पुट वन ॲट द हेन्स ऑफ लाईफ. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीच्या समोर त्याचं ध्येय निश्चित असेल तर तो आपल्या लाईफचा, आपल्या आयुष्याचा कंट्रोल करू शकतो, स्वतःच्या हातामध्ये सूत्र घेऊ शकतो. असं परत परत तुम्ही एक स्टुडंट म्हणून तुमचं उदाहरण देतोय. तुमचं ध्येय निश्चित आहे. यू ॲज अ स्टुडंट यू वॉन्ट 90% मार्क्स, दॅट इज युअर गोल. तर तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक दिवस तुम्ही ऍक्ट करू शकता, त्या प्रकारे वागू शकता. पण तुम्हाला या 10th स्टँडर्डमध्ये काय, हाऊ मच मार्क्स यू वॉन्ट टू गेट हेच निश्चित नसेल, म्हणजे गोलच निश्चित नसेल, तर इच अँड एव्हरी डे विल बी युजलेस. प्रत्येक दिवस एक निरर्थक होईल. सो गोल्समुळे वी कॅन कंट्रोल अवर लाईफ. आपण आपल्या लाईफवरती कंट्रोल करू शकतो. दॅट इज कॉल्ड, इट इज अ हेम्स ऑफ लाईफ. परस्युइंग देम, ते गोल परस्यू करताना, म्हणजे त्या गोल मिळवण्याचा पाठपुरावा करताना. परस्युइंग म्हणजे पाठपुरावा करणे, मिळवणे. ॲक्नॉलेज अ बेटर फ्युचर ॲक्शन, त्या गोल मिळवण्यासाठी जो पाठपुरावा करतो त्यामध्ये आपल्याला दिसून येईल. वी कॅन अंडरस्टूड, ॲक्नॉलेज, वी कॅन अंडरस्टूड व्हॉट अ बेटर फ्युचर सिच्युएशन. आपलं भविष्य हे अधिक बेटर असणार आहे हे आपल्याला समजतं जर ते गोल निश्चित असेल तर. तुम्ही वर्षभर तुमचं फायनलचं गोलच निश्चित नाही, 90% किंवा जे काय मार्क्स मिळवायचे, तर हे जर असं गोल निश्चित नसेल तर काय होईल? दे हेल्प टू स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन. गोल निश्चित असेल तर दे हेल्प, त्या गोलमुळे आपल्याला मदत मिळते. कशासाठी? टू स्टीर. टू स्टीर म्हणजे टू वॉच अ कोर्स ऑफ लाईफ. आपण आपल्या लाईफकडे बघू शकतो, आपली लाईफ कोणत्या दिशेने जात आहे. हाऊ वी आर डेव्हलपिंग, प्रोग्रेसिंग, आपण कशा प्रकारे स्वतःमध्ये सुधारणा करतोय हे आपण बघू शकतो. इफ वी हॅव अ गोल, जर आपल्याकडे निश्चित ध्येय असेल तर. आणि हे नसेल तर काय होईल? रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग देम थिंग्स. तर आपलं लाईफ सिम्पली ड्रिफ्टिंग, जसं एखाद्या पाण्याच्या प्रवाहामध्ये सगळ्या वस्तू पुढे वाहत जातात गोष्टी. लेटिंग थिंग्स हॅपन, चला होऊ दे, जे काय होते, आजचा दिवस गेला, उद्याचा दिवस गेला, या प्रकारे आवर लाईफ विल जस्ट ड्रिफ्ट, म्हणजे वाहत जाणे. सो इन शॉर्ट वी कॅन से आवर लाईफ विल बी मिनिंगलेस. अर्थशून्य आपलं, मिनिंगलेस आपलं पूर्ण जीवन होऊन जाईल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट that we should have a goal in our life. Next, we can say that setting goals may appear easy. लाईफमध्ये गोल निश्चित करणे वरवर आपल्याला ते इझी वाटेल.
बट फॉर सम, परंतु काही लोकांसाठी इट इज क्वाईट चॅलेंजिंग. ते खूप त्यांना चॅलेंजिंग वाटेल, आव्हानात्मक वाटेल, डिफिकल्ट वाटेल. तर सम ऑफ द पीपल मे इट सीम्स व्हेरी इझी अँड सम ऑफ देम seems it is very challenging or difficult for them. फिअर ऑफ फेल्युअर का त्यांना चॅलेंजिंग वाटू शकतो? फिअर ऑफ फेल्युअर की अपयशाची भीती मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स. जर कोणाच्या लाईफमध्ये गोलच नसेल, ध्येयच नसेल, तर त्याला अपयशाची भीती वाटणारच नाहीये. त्यांच्यामध्ये काही चॅलेंज त्यांच्यासाठी असणार नाही. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. शेवटी प्रत्येकाने स्वतः डिसाइड करायचं असतं की त्याला लाईफमध्ये काय अचीव करायचं आहे ते. टू अकम्प्लिश गोल्स, एक्सपर्ट रिकमेंडेड अ 5 स्टेप अप्रोच. आपल्याला जर ध्येय अचीव करायचं असेल, जे तज्ञ लोक आहेत ते 5 गोष्टीचा अप्रोच करायला सांगतात. 5 गोष्टी आपण त्या 5 गोष्टीनुसार वागायला पाहिजे. दॅट इज अ स्मार्ट. तर एस हे जे स्मार्ट हे शॉर्ट फॉर्म आहे, त्याचा लॉंग फॉर्म. हे स्मार्टनेसमध्ये सर्व काही दडलेलं आहे. ओके, आय थिंक यू माइट हॅव अंडरस्टूड द मिनिंग ऑफ द पॅसेज. पॅसेजचा अर्थ नक्कीच समजला असेल. आता आपण या पॅसेजवरील ॲक्टिव्हिटीज बघूया. A1, राईट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द स्टेटमेंट्स. इथे काही स्टेटमेंट्स किंवा विधानं दिलेली आहेत. त्या विधानाशी तुम्ही ॲग्री म्हणजे सहमत आणि डिसॲग्री म्हणजे असहमत, सहमत आहात की असहमत ते लिहायचं आहे. 1, टू अकम्प्लिश गोल्स, एक्सपर्ट्स रिकमेंड्स अ 10 स्टेप्स अप्रोच. गोल अकॉम्प्लिश किंवा मिळवण्यासाठी जे एक्सपर्ट आहेत किंवा तज्ज्ञ लोक आहेत ते 10 स्टेप्स रिकमेंड करतात, आपल्याला सांगतात. तर इथे या पॅसेजमध्ये 5 स्टेप्स अप्रोच सांगितलेला आहे. तर दिस इज द डिसॲग्री, याच मीन्स रॉंग आहे, म्हणून आपण डिसॲग्री लिहू शकतो. नंबर 1 डिसॲग्री. सेकंड स्टेटमेंट, द चॅम्पियन्स हॅव टू हॅव द स्किल अँड विल. स्कॅम चॅम्पियन्सकडे स्किल अँड विल असायला पाहिजे. तर दॅट आन्सर इज वी आर ॲग्री, आपण सहमत आहोत. थर्ड स्टेटमेंट, फॉर एनीवन सेटिंग गोल इज नॉट इझी बट चॅम्पियन्स. एनीवन, कोणालाही गोल सेट करणं सोपी गोष्ट नसते, खूप चॅलेंजिंग, परंतु चॅलेंजिंग आहे. तर या स्टेटमेंटशी आपण डिसॲग्री आहोत, कारण काही लोकांना ते इझी असू शकते. ओके, नेक्स्ट 4th स्टेटमेंट, इफ वी डू नॉट टेक ॲक्शन्स टू अचीव गोल्स वी शॅल नॉट अचीव देम. राईट, दिस इज द करेक्ट सेंटेन्स. सो वी आर ॲग्री. तर आन्सर इज आहे ॲग्री. ओके, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी ऑन दिस पॅसेज दॅट इज A2, कम्प्लीट द फॉलोइंग वेब. इथे जी डायग्राम दिलेली आहे ती पूर्ण करा आणि तुम्हाला जो मेन पॉईंट दिलेला आहे, 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स फॉर सेटिंग गोल्स. गोल सेट करण्यासाठी 2 कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक असतात? व्हॅल्युएबल ॲसेट. तर आन्सरमध्ये आपण बघू शकता 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स फॉर सेटिंग गोल्स अँड दीज आर 1, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. हे आन्सर तुमच्या पॅसेजमध्ये आहे, तुम्ही शोधून इथे फक्त डायग्राम काढायची आहे, त्यामध्ये लिहायचं आहे. अँड सेकंड वन इज अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A3. ही ॲक्टिव्हिटी शब्दार्थाशी किंवा वर्डच्या रिलेटेड असते. राईट द ॲडजेक्टिव्ज ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. खालील जे शब्द दिले आहेत त्याचा ॲडजेक्टिव्हमध्ये चेंज करा. 1, सक्सेस, तर सक्सेसचं सक्सेसफुल होईल. नेचर, नेचरपासून नॅचरल. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A4 which is related to the grammar. 1 sentence is given, they have to have the skill and the will, use not only but also. या सेंटेन्समध्ये नॉट ओनली बट ऑल्सोचा यूज करून हे सेंटेन्स परत लिहायचं आहे. आन्सरमध्ये बघू शकता दे हॅव टू हॅव नॉट ओनली स्किल बट ऑल्सो विल. आता हे नॉट ओनली बट ऑल्सोचा यूज कशा प्रकारे केला जातो याच्याशी रिलेटेड मी सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे, ती तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता. देन सेकंड सेंटेन्स इज गिवन हिअर, वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स. आणि या सेंटेन्स आपल्याला चूज द करेक्ट टॅग, क्वेश्चन टॅग म्हणजे क्वेश्चन टॅग बनवायचा आहे. तुम्हाला ऑप्शन्स 3 दिलेले आहेत. A, शॅल वी,
बी शांट वी और सी डू वी. ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे क्वेश्चन टॅग करताना आपण दिलेलं सेंटेन्स आहे तसंच लिहितो. तर आपण हे दिलेलं आहे वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स. सेकंड स्टेपमध्ये आपण कॉमा देतो. ओके, आणि कॉमा दिल्यानंतर हेल्पिंग वर्ब शोधतो. हेल्पिंग वर्ब शाल आहे परंतु त्याच्याकडे नॉट आहे, म्हणजे निगेटिव्हचं पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हचं निगेटिव्ह केलं जातं. तर आपण याचं क्वेश्चन टॅगचं ऑप्शन शाल वी इज द राईट आन्सर. Then next activity A5 personal response type question is there. Write your any one goal. तुमचं कोणतंही एक उद्दिष्ट लिहा गोल अँड व्हॉट डू यू डू टू अचीव इट. ते प्राप्त करण्यासाठी की मिळवण्यासाठी तुम्ही काय कराल. तर सिम्पल वे इथे एक आन्सर एक सॅम्पल म्हणून दिलेला आहे. टू गेट मोर दॅन 90% मार्क्स इन SSC एक्झामिनेशन इज माय प्राईम गोल. हे माझं महत्त्वाचं गोल असं लिहू शकता. आय विल अचीव इट बाय हार्ड वर्क, प्रॉपर प्लॅनिंग अँड प्रॉपर गायडन्स. या प्रकारे आपण पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन इथे त्याचा आन्सर इथे लिहू शकतो. ओके, लेट्स सी वन मोर पॅसेज and question is like this. Question number 2b, read the following passage and do the activities. इथे एक पॅसेज दिलेला आहे अ बेगर चेंज माय लाईफ या लेसन मधून. प्रथम आपण तो पॅसेजचा अर्थ समजावून घेऊया आणि नंतर त्याच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आपण ते सोडवूया. ओके, हा जो पॅसेज आहे तो दिलेला आहे. याच्या रिलेटेड अगोदर व्हिडिओ बघूया. Then, what's the secret of your energy? I asked. Like Tendulkar does in the advertisement. She smiled and said, "A beggar changed my life." I was absolutely dumbfounded. Dumbfounded means very surprised, and she could see it. "Yes, a beggar," she repeated, as if to reassure me. He was old and used to stay in front of my house with his 5-year-old granddaughter. As you know, I was a chronic pessimistic. Chronic means extreme, so much. Pessimistic means always thinking bad, negative. I used to give my leftover food means food that had not eaten after meal, that is called leftover food, to this beggar every day. I never spoke to him, nor did he speak to me. One monsoon day, I looked out of my bedroom window and started cursing the rain. Cursing means expressing anger. I don't know why I did that, because I wasn't even getting wet. That day, I couldn't give the beggar and his granddaughter their daily quota of leftover. They went hungry, I'm sure. So here, the Meena explained her story, how she learned a lesson from beggar. However, what I saw from my window surprised me, Meena said. The beggar and the young girl were playing on the road because there was no traffic. They were laughing, clapping, and screaming joyously, as if they were in paradise, in heaven. Hunger and rain did not matter. They were totally drenched and totally happy. I envied. I became jealous about their jest. Jest means about looking their great enjoyment, enthusiasm for their life. So Meena described that incident here. And again she said, that scene forced me to look at my own life.
I realized, Mina said, I realized I had so many comforts, so many facilities, none of which they had. That beggar and his granddaughter didn't have. But they had the most important of all assets. Assets means useful things. One which I lacked, one which I did not have. They knew how to be happy with life as it was. And that was the useful, important asset that beggar have, which Mina saw. They knew how to be happy with life as it was. I felt ashamed of myself. I even started to make a list of what I had and what I did not have. I found I had more to be grateful for than most people could imagine. That day, I decided to change my attitude towards life, using the beggar as my role model. In this way, Mina described her story, her life incident. ऑल राईट, तुम्हाला नक्कीच पॅसेजचा मिनिंग समजलेला असेल. आता आपण ॲक्टिव्हिटीज बघूया. B1, ॲन्सर दी फॉलोइंग इन 1 or 2 वर्ड्स. खालील शब्दांसाठी जे शब्दसमूह दिलेला आहे त्याचं उत्तर एका शब्दामध्ये किंवा 2 शब्दामध्ये लिहू शकता. नंबर 1, द पर्सन हू चेंज द रायटर्स लाईफ. ती व्यक्ती की ज्या व्यक्तीने लेखकाचं जीवन चेंज केलं, तर ती व्यक्ती कोण आहे? अ बेगर. दिस इज द आन्सर. सेकंड सेंटेन्स, द एज ऑफ बेगर्स ग्रँड डॉटर. त्या बेगरच्या ग्रँड डॉटरचं एज किंवा वय किती होते? तर पॅसेजमध्ये दिलेलं आहे 5 year old. ओके. देन थर्ड, द रायटर्स रोल मॉडेल. लेखिकेचा रोल मॉडेल कोण होता? तर आन्सर आहे द बेगर. देन लास्ट वन, द थिंग दॅट द रायटर यूज टू गिव्ह टू बेगर एव्हरी डे. अशी कोणती गोष्ट जी लेखिका त्या बेगरला, भिकाऱ्याला दररोज देत असे, आणि ती गोष्ट म्हणजे लेफ्ट ओव्हर्स, म्हणजे शिल्लक राहिलेलं जेवण. ऑल राईट, लेट्स सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी B2. डिस्क्राईब हाऊ द बेगर अँड हिज ग्रँड डॉटर एन्जॉयड द रेन. वर्णन करायचं आहे की ती बेगर, भिकारी आणि त्याची जी ग्रँड डॉटर होती त्यांनी कशा प्रकारे पावसाचा आनंद घेतला. ओके. तर आन्सरमध्ये बघू शकता, या ओळी पॅसेजमध्ये आहेत. द बेगर अँड यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देर वॉज नो ट्रॅफिक. Next point you can write, they were laughing, clapping and screaming joyously as if they were in paradise. Third point you can write like this, hunger and rain did not matter, they were totally drenched and totally happy. Okay. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी B3, राईट अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग. खालील शब्दांसाठी अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स, विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. 1, ऑप्टिमिस्ट मीन्स आशावादी, तर त्याच्या अपोजिट वर्ड्स आहे ऑप्टिमिस्टला अपोजिट पेसिमिस्ट, निराशावादी. सेकंड वन इज अनहॅपी, आणि त्याला अपोजिट वर्ड्स अँटोनिम्स वी हॅव रिटन हिअर हॅपी. Then next activity B4, to as directed, which are related to the grammar. Grammar च्या related ही activity. First sentence is given, she could see it. Use able to. एक वाक्य दिलेलं आहे she could see it, याच्यामध्ये able to चा यूज करायचा आहे. able to, unable to चा यूज कशा प्रकारे केला जातो याच्या रिलेटेड व्हिडिओ बनवलेली आहे, ती तुम्ही बघू शकता, म्हणजे तुम्हाला कळेल. आन्सर आपण बघू शकतो ते, she was able to see it. Okay. Next sentence is given, I used to give my leftovers to this beggar every day.
यूज वूड या सेंटेन्समध्ये वूडचा यूज करायचा आहे. तर इथे आन्सर आपण बघू शकतो. यूज टू काढून तिथे वूडचा यूज केलेला आहे. आय वुड गिव्ह माय लेफ्ट ओव्हर्स टू दिस बेगर अँड एव्हरी डे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी B5. हू इज युअर रोल मॉडेल अँड वाय. हे पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन इथे विचारला जातो. तुमचा रोल मॉडेल कोण आहे आणि का. तर एक सॅम्पल म्हणून इथे आन्सर दिलेला आहे. डॉक्टर कर्मवीर बाहूराव पाटील इज माय रोल मॉडेल. He gave me an attitude to look towards education. I would like to take education in every nook and corner. So in this way, we have completed the fourth video of this question bank series. याच्या पुढील ज्या ॲक्टिव्हिटीज या क्वेश्चन बँकमधील आहेत त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. I hope you might have liked this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, you can write in comment box. Wish you good day.